नमस्कार. नमस्कार. संभवामी युगे युगे या समूहाच्या ॲडमिनचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते आणि सगळ्यांचे आभार मानून आजच्या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या निरूपणाला सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर्सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानन्दमानन्दवने वसन्तं आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. सगळ्यांना अंगारिका चतुर्थीच्या विशेष शुभेच्छा. सगळ्यात सुरुवातीला आपलं त्यावर चिंतन झालं आहे की गणपतीकडे बघणं म्हणजे दर्शन करायचं आहे गणपतीचं. त्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आपण त्यांनाच बुद्धी मागतोय. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. आता याहून सारखी चांगली संधी काय असेल. आजचा हा जो अंगारिका चतुर्थीचा योग आहे आणि त्यातले तर आपण तेच मागतोय. जे मागतोय ते देण्यासाठी सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा असं त्यांना म्हटलंय. आणि अंगारक योग असल्यामुळे त्याचं स्तोत्र म्हणते. अंगारक शक्तिधरो लोहितांगो धारासुतः कुमारो मंगलो भौमो महाकायो महाधनप्रदः. ऋणहर्ता दृष्टिकर्ता रोगकृदो गनाशनः. विद्युत्प्रभो वनकर कामदो घनवृतकुजः. सामगानप्रियो रक्त वस्त्रो रक्तायते क्षणः. लोहितो रक्तवर्णश्च सर्वकर्मावबोधकः. रक्तमाल्यधरो हेमकुण्डलीग्रहनायकः. नानान्येतानि भौमस्य ये पठेत सततं नरः. याची फलश्रुती म्हणत नाही, कारण फलश्रुती आपल्याला अगदी अंतिम टोकापर्यंत आपण त्याच्यावरती विचार केला आहे की आपल्याला हे काहीच नको आहे. भौतिक असं काही नको असल्यामुळे आपण त्याची फलश्रुतीचे 3 श्लोक म्हणतही नाही. कारण आता सरळ सरळ गणनायकाला बुद्धी मागितली आहे. मग असं म्हणत असताना आपल्याला पुढचं काही मागायची गरज नाही आहे. ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होये भ्रांता. गुणानुवाद श्रवण करता वोळे सरस्वती. समर्थ म्हणतात आहे की सरस्वतीची कृपा गणपतीची कृपा झाल्यानंतर आणखी काय मागायचं शिल्लक आहे की जे त्यांना वाटेल ते द्यावं. मग ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्तविला यथामती. ऐसा गणेश मंगळमूर्ती त्यावरती आपलं आधी चिंतन झाल्यामुळे ऐसा या शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल की ऐसा गणेश मंगळमूर्ती ज्याचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा ते दर्शन आपल्याला घडावं असा गणेश मंगळमूर्ती तोम्या स्तविला यथामती. वांछा धरुनी चित्ती परमार्थाची. या ठिकाणी परमार्थाची इच्छा आहे. सर्वसाधारण कोणत्याही प्रकारची इच्छा माझ्या मनात नसल्यामुळे मी ताबडतोब अंगारक योगाच्या दिवशी सुद्धा जे श्लोक आहे त्यातली शेवटची फलश्रुती म्हटली नाही. कारण आता अद्वैत सिद्धांताकडे जर जायचं असेल तर या छोट्या छोट्या फळांची पुनरावृत्ती करण्याचं तसं काही कारण नाही. मग असं म्हणत असताना ध्यान गणेशाचे वर्णिता. मग ध्यान गणेशाचं जर केलं
ध्यान गणेशाचं जर वर्णन केलं तर मतिप्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करता वोळे सरस्वती. आता ह्या सरस्वतीची जर कृपा झाली तर या सगळ्या बुद्धीची देवता गणपती असल्यानंतर सरस्वतीची कृपा झाल्यानंतर काय होतं, हे शब्दांच्या पलीकडचं नातं जर आपल्याला स्थिर करायचं असेल तर सर्वसाधारण मागणे आपलं संपायला पाहिजे. त्यामुळे फलश्रुतीची आता आणि आपल्याला बाकीचं बोलायचं असल्यामुळे फलश्रुतीचे श्लोक फक्त म्हटले नाही. आणि पुन्हा एकदा अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता काल जे चिंतन चाललं होतं आपलं ते सुग्रीव, वाली आणि राम यांच्याबद्दल आपण चिंतन करून शंकराचार्यांचे मत त्या ठिकाणी आपण बघितलं की वाली आणि सुग्रीव ह्याचं करत असताना राम हे शुद्ध ब्रह्म आहेत. म्हणजे आता त्याचं उदाहरण जर आपण घेतलं, उदाहरण म्हणजे सांकेतिक अर्थ जर घेतला तर राम हे शुद्ध ब्रह्म, त्याचं थोडक्यात कालचं सांगते की राम हे शुद्ध ब्रह्म म्हणजे साक्षी चैतन्य. जर या सगळ्या गोष्टी बघणारा जर आपल्यापैकी कोणी असेल की सुख नाही दुःख नाही, जे काही घडतंय ते बघणारा, साक्षीभावाने बघणारा जो असेल तो सध्याच्या परिस्थितीत सुद्धा जो आपल्याजवळ आहे तो आत्मा, म्हणजे त्याचं रामाचं आणि वालीचं युद्ध समजायचं की वाली म्हणजे कशाचा, अहंकाराचा. द्योतक सांगितलं. त्यामुळे राम हे शुद्ध ब्रह्म आणि साक्षी चैतन्य म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला आत्मा. त्या आत्म्याच्या आरोहणावर अवरोहणावर चर्चा झाली आहे आणि जीवाबद्दलही सांगितलं. मग सुग्रीव काय आहे, तर सुग्रीव हा विवेकयुक्त जीव आहे, जीवच आहे. वालीसुद्धा जीवच धरला तर वाली आपल्यातच, सुग्रीवही आपल्यातच. अशा अर्थाने दर्शन करायचं आहे ना आपल्याला प्रत्येक वेळी, की प्रत्येक गोष्टीचं दर्शन करायचं असेल आपल्याला तर आपण आपल्याशी ताडून पाहिलं पाहिजे. आणि या सिद्धांतामध्ये तर शेवट असा आहे की स्वतःला विरघळवून टाकायचं आहे. मग विरघळवून टाकायचं असेल तर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. मग सुग्रीव हा विवेकयुक्त जीव आहे की त्याच्यामध्ये विवेक आहे आणि वालीमध्ये विवेक नाही, जीवच आहे पण वालीमध्ये विवेक नाही. याबद्दल शंकराचार्यांचं मत आपण काल बघितलं आणि प्रत्येक मताला त्यांनी कसा दुजोरा देऊन श्लोकांमध्ये सांगितलं ते बघितलं. आता त्यामध्ये त्यांची जी रुमा, त्याची जी बायको आहे वालीची, ती कोणत्या तरी वाद झाला त्या भावाभावांचा आणि त्याला आपल्या देशातून काढून टाकलं. आणि देशातून त्याला सुग्रीवाला काढून टाकल्यानंतर जसं रामांच्या बाबतीत घडलं तसंच सुग्रीवाच्या बाबतीत, म्हणून सन्मित्र राघवाचा असं म्हटलंय ना. मग त्यांना दोन सारखे झाले. मग ती रुमा म्हणजे पुन्हा चित्तशुद्धी, जशी सीतेबद्दल म्हटलंय. मग ते सीतेचा जसं आहे तसंच रुमेचं हरण केलंय. मग रुमेचं हरण करून ह्याला देशाबाहेर काढलंय. मग देशाबाहेर काढलं म्हणून त्या वालीला अहंकारयुक्त म्हटलं आणि सुग्रीवाच्या पत्नीला त्यांनी आपल्याजवळ ठेवून घेतलं. मग हे सगळं रामांच्या समोर घडत आहे. म्हणजे हाच वाली, हाच सुग्रीव आणि समोर राम आहे. मग सुग्रीव हा त्याचा भाऊ वाली यांच्यात जो वंशवाढीचा वाद झाला त्या वादानंतर वालीनं सुग्रीवाला देशावेगळं केलं आणि त्याची पत्नी रुमा स्वतःकडे ठेवून घेतली. मग रुमा स्वतःकडे ठेवून घेतली. म्हणजे असं जिथे जिथे घडतं, ज्या ज्या चुकीच्या काही गोष्टी घडतात समोर राम असून सुद्धा, मग वालीच्याही समोर राम आहे आणि सुग्रीवाच्याही समोर राम आहे. पण राम असून सुद्धा सुग्रीव हा जीव कसा आहे, जो जीव विषय सुखामध्ये थोडासा विस्मरण झालाय त्याचं. म्हणून हे म्हणतात सुखे प्रमादे ज्ञान विलंब. हा फक्त ज्ञानाचा विलंब होतो. काय म्हटलं, सुखे प्रमादे ज्ञान विलंब. हा फक्त ज्ञान मिळायला विलंब होतो. वालीला फारच उशीर झाला, शेवटी कळलं. आणि सुग्रीवाला कळलं होतं पण जरा घाबरट होता आपल्यासारखा. आपण जसं स्वतःला असं वाटतं काहीतरी ज्ञान, काहीतरी वेगळं, जसं दुःख निवृत्ती झाली पण आनंद प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंतचा काळ म्हणजे आपण असा विचार करू शकतो जसा सुग्रीव आहे. मग सुग्रीवाची जी अवस्था आहे तशी अवस्था आपली मुमुक्षत्व म्हणजे ही अवस्था आहे की ज्यावेळी वाटतंय रामांबद्दल किंवा ज्ञानाबद्दल, राम म्हणजे धर्म आणि ज्ञान, मग त्याच्याबद्दल वाटतंय पण लपून बसलाय तो. लपून का बसला, कारण त्याच्यामध्ये तेवढी हिंमत नाही आहे समोर येण्याची. हा अहंकारयुक्त वाली जो समोर आलाय, आपण विचार करायचा आपल्यातलाच अहंकार जर समोर असेल तर सुप्तावस्थेत असलेला सुग्रीव पुढे कसा येणार आहे. मग तो पुढे येण्यासाठी येऊ शकत नाही कारण तो जरा घाबरट आहे, भित्रा आहे, भयग्रस्त जीव आहे. पण त्याला सत्याची ओढ आहे. वालीला ती पण नाही. त्यामुळे तो सरळ सरळ रामांना काल जे आपण वर्णन केलं तर रामांना सरळ सरळ म्हणतोय की तुम्ही माझ्यासमोर येऊन बाण मारा. आणि राम म्हणतात मला इंद्रिय गोचर जे असतील त्यांच्यासमोर येण्याची काही गरज नाही. पण सुग्रीवाला कसं, सुग्रीवाची मैत्री केली आहे रामांनी, त्याचाच भाऊ असून सुद्धा, ज्याच्यावर अन्याय झाला म्हणून नाही,
पण जो सत्याचा पक्ष आहे, अन्याय कोणावर झाला हे पण महत्त्वाचं आहे, तो सत्याचा पक्ष आहे, याची पत्नी त्यांनी चोरली आहे. मग ह्या गोष्टीचा लक्षात घेऊन रामांनी त्याला मदत करायचं ठरवलं आहे. बरं, ही जी मदत झाली, काल हा विषय संपलेला आहे. ही जी मदत रामांनी केली सुग्रीवाला, ती वालीला बाण मारून केली आहे. आणि बाण का मारला तर तो सत्याचा बाण आहे, निदान शेवटच्या क्षणी तुला जागृती आली पाहिजे, असं रामांचं म्हणणं आहे. मग सुग्रीव हा भयग्रस्त आहे. मग सुग्रीवाची मैत्री रामांशी होते, लवकर होणार आहे. का बरं लवकर होणार आहे रामांची मैत्री? कारण तो भयग्रस्त आहे, पण सत्याचा उपासक आहे. तो सत्याचा उपासक आहे, त्याच्यावरती अन्याय झाला आहे. मग आपल्याला सुद्धा सत्याची ओढ असते, असं दर्शन घडलं पाहिजे. आणि त्यातले ते आज गणपती बाप्पाचा तो दिवस आहे, अंगारिका योग आहे, त्या दिवशी म्हटलं की सत्य दर्शन घडलं पाहिजे. मग आपल्यामध्ये जर सत्याची ओढ असेल तर रामरायांना ओळखण्यासाठी हा अहंकार रूपी वाली मारला गेला पाहिजे. मग तो त्यांनी कसा मारला, का मारला, त्याचं काल उदाहरणही आपण म्हणलं. मग रामाला तर मी ओळखतो, सुग्रीव म्हणतो रामाला, पण पर्वतावरती लपून बसला. हनुमंतांनी सांगितलं की असा असा सुग्रीव आहे, त्याला आपल्याला मदत करायची आहे, रामांना सांगितलं. आणि रामांना ते पटलं, कारण राम सत्याच्या बाजूने आहेतच. राम सत्याच्या बाजूने असल्यामुळे सत्याकडे जर जायचं असेल तर सुग्रीवाला मदत करणं हे धर्मकार्य आहे त्यांचं. त्यामुळे ह्यांनी जे आडून बाण मारले त्याचं सुद्धा त्यांनी निरसन केलं की मी का आडून मारले, मी अज्ञानाच्या समोर येण्याची मला काही गरज नाही. आणि हा जो ज्ञान आहे, हा सत्य आहे, धर्म आहे, रामाला जाणतो. राम म्हणजे मी म्हणून नाही जाणत तो मला, की मी राम आहे म्हणून जाणत नाही, पण त्याला सत्य जाणायचं आहे, जसं विभीषणाला जाणायचं आहे. मग त्या ठिकाणी रावणाच्या सोबत राहून सुद्धा जसं विभीषणांना जाणायचं आहे, रामांना शरणागत व्हायचं आहे, तसं सुग्रीवालाही व्हायचं आहे. त्यामुळे सुग्रीवांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, धर्मकार्य करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे सगळी मदत होते. बरं, आणखी एक गोष्ट, रुमेला जेव्हा ती रुमा शांत चित्तवृत्तीची आहे, तिला जे चोरून नेलं ते सुद्धा रामांना पटलं नाही. त्यामुळे पुन्हा रुमेचं मिलन करून देतात आहे, म्हणजे दोघं जण पुन्हा एकत्र येतात आहे, जे सत्याच्या बाजूचे आहे. बरं, त्यांचा जो अंगद पुत्र आहे, तो अंगद सुद्धा याच्या अहंकारातून जरी निर्माण झाला, त्याचा जरी पुत्र असला तरी त्याच्याजवळ विवेक आहे. अंगदाजवळ विवेक आहे, शुद्धमती आहे. त्यामुळे राम वचन देतात पुढे जाऊन सुद्धा, मला कशासाठी मदत करायची आहे, मला तुम्हाला का मदत करायची आहे, मला रामराज्य स्थापन करायचं का नाही, माझं तर स्वतःचं रामराज्य मी सोडून आलो आहे. मला स्वतःचं असताना मी वडिलांचं धर्मपालन केलं आहे. इतका समोर राम असल्यामुळे त्यांनी काय सांगितलं रामांनी सुग्रीवाला, की बाबा रे, मी अंगद, त्याचा जो मुलगा आहे अंगद, तो त्याचा मुलगा जरी असला तरी त्याच्याजवळ विवेक आहे. किती सूक्ष्म बुद्धी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याचा मुलगा असला, रुमेचे जे चांगले गुण आहेत आणि नंतर वालीला झालेला पश्चाताप, या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतात आहे राम, आणि सत्याची स्थापना करतात आहे. आणि तुझ्या मुलाला राज्य देतो, म्हणजे त्याचा मुलगा आणि याची बायको, हे सगळं एकत्र आणून रामांनी धर्मस्थापना केली आहे किष्किंधेत. मग ही जी किष्किंधेत केलेली, समोर राम असल्यानंतर कोणाला दिसला दर्शन, कुणाला झालं, सुग्रीवाला झालं. वालीला सगळ्यात शेवटी झालं, कारण तो बाण मारला जेव्हा सत्याचा, तेव्हा कळलं. म्हणजे हे सगळे पात्र खरंच आपल्याशी संलग्न वाटतात की नाही आता, की आपल्यामध्ये जो अहंकार असतो किंवा मोह असतो, मद असतो, ज्या चुकीच्या गोष्टी असतील तो वाली. मग जेव्हा जेव्हा आपल्यावरती अन्याय होतो असं वाटतं, तेव्हा वालीचा नाश राम करतायत असे समजूत करून घ्यायची. आणि त्याचा जेव्हा वालीचा नाश होईल, मग वालीचा नाश झाल्यानंतर म्हणजे सुग्रीवाला राज्य मिळेल, त्याची गेलेली बायको मिळेल, त्यानंतर त्याचा जो अंगद पुत्र आहे तो जे चांगला आहे, ज्यांनी पाय ठेवला होता रावणाच्या समोर ध्येयानी निष्ठेनी, की माझं सत्य आहे हे सांगण्यासाठी रावणाच्या समोर जो उभा राहिला, या सगळ्या गोष्टी वाया नाही गेल्या. कोणत्याच गोष्टी वाया न जाता या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असा झाला की त्याच्या मुलाला, मग आपण असं म्हणतो त्याचा राग केला का वालीचा, अजिबात नाही, उलट वालीच्या मुलाला राज्य दिलं आहे. मग ह्या सगळ्या घटना काय दाखवतात की कोणतंही जे पेरलं असेल ते वाया जात नाही. आणि समोर राम असताना तिथे प्रत्यक्ष राम आहे, राजा राम आहेत, म्हणजे जीवरूपानी तिथे उभे आहे, मानव रूपानी, इथे आत्मारूपानी आहे. मग आत्म्याचा शोध जर आपल्याला घ्यायचा असेल, शिवतत्वापर्यंत जायचं असेल, ते वाली, सुग्रीव, रुमा, अंगद, विभीषण, रावण, हे सगळ्या गोष्टी आपण केव्हाही ताडून बघू शकतो. आणि शंकराचार्यांच्या श्लोकांनुसार ताडून पाहतोय की त्यांनी म्हटलं, सुखे प्रमाद प्रमादे ज्ञान विलंबहा. सुखामध्ये कसा प्रमाद होतो, कधी कधी लक्षात येत नाही या सगळ्या गोष्टी, पण विलंब होतो. विलंब झाला तरी चालेल, पण राम समोर असल्यानंतर फक्त सत्य आणि धर्मालाच न्याय मिळणार आहे, ही गोष्ट या गोष्टीतून सिद्ध होते.
मग हे रामायण म्हणजे नुसतं रामायण न बघता आपल्याला त्या दृष्टीने असा विचार करायला पाहिजे की कोणतीच गोष्ट वाया जात नाही. चूक असेल तर चूक भोगावं लागेल, आणि तो बाण म्हणून जो लागला त्याचा, तो अंधकाराचा त्याचा नाश झाला, पण प्रत्यक्षात तो शेवटी म्हणतो नाही, रामाच्या बाणांनी जे मला मिळालं त्याच्यासारखं सुख नाही. म्हणजे त्यांना सुद्धा सुखी केलंय वालीला. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की हे सगळं आपण पेरलं पाहिजे कुठेतरी. म्हणजेच त्याचं ज्ञान, शंकराचार्य तेच म्हणतात आहे की एकदा का ज्ञान मिळालं की ज्ञानानंतर व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल होतो. हे ज्ञान कोण देत आहे? आपले गणपती आणि सद्गुरू. या ज्ञानाने मग रुमा परत मिळते. मग रामांच्यामुळे आत्मज्ञानाची पात्रता निर्माण होते. आत्मज्ञानाची पात्रता निर्माण झाल्यामुळे त्यांनी मदत केली, अन्यथा त्यांनी म्हटलं या माझ्यासमोर येऊन लढा. जेव्हा वालीने त्यांना म्हटलं माझ्यासमोर येऊन लढा, राम म्हणाले मला काही दोष लागला तरी चालेल की दारा आडून तुम्ही आम्हाला मारलं, पण या गोष्टीचा मी दोष घेणार नाही, कारण सत्य काय आहे ते मला माहिती आहे. जशी 4 कुत्र्यांची गोष्ट आपण सांगितली की सत्याला घाबरायची काही गरज नाही. तुम्ही काही म्हणा, मी आडून मार, कारण तुमच्यासमोर तुम्ही माझ्यासमोर उभं राहण्याची पात्रता नाही आहे. मग असं असताना सुग्रीवाला मदत केली, वालीला सुद्धा मोक्ष दिला, अंगदाला राज्य दिलं, रुमेला पुन्हा मिळवून दिलं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या दुःखात करतायत. मग शीतोष्ण सुखदुःखेशु मिळणार होता राज्यकारभार, मिळाला वनवास, पण वनवासामध्ये सीतेचं दुःख आहे स्वतःचं. जे असे रडलेले आहेत राम की माझी सीता, हे सीते, हे सीते, असं रडलेलं असताना स्वतःचं दुःख कमी नाही. नररूपात असल्यामुळे त्यांनी कोणतीही अशी गोष्ट केली नाही की जी देवानी केली असं वाटावं. प्रत्यक्षामध्ये ते रडले. मग हे दुःख असताना सुद्धा त्यांनी इतरांचं दुःख समजून घेतलं ना. त्यांनी इतरांचं दुःख समजून घेतल्यानंतर जेव्हा त्यांना मदत केली आणि राज्य दिलं, काय हे निर्विषय प्रेम, म्हणजे श्रद्धा भक्ती याचा अत्युच्च शिखर आहे हे. की याच ठिकाणी 2 उदाहरणांमध्ये भाऊ असले तरी सुद्धा या भावाला मदत, बरं याला मदत करत असताना त्याच्यावरही अन्याय केला नाही. बाबा रे तुझ्यासमोर येत नाही, पण तुला मी मारतोय हे तुझं, म्हणजे तो दंड सुद्धा त्याला वाटला नाही. शेवटी त्याची पुण्य फळाला आलं आणि त्यांनी मानलं की हे असं व्हायलाच पाहिजे, मी चुकलो. आणि एकदा चुकलो की शंकराचार्य म्हणतात चुकलो असं वाटलं आणि पश्चाताप झाला की जीव मोक्षाकडे चालू लागतो. कारण तो स्वतःला ओळखतो की माझं चुकलं आहे, दुसरं कोणीतरी मोठं आहे हे गोष्ट समजली की तेच तर अपेक्षित आहे या गोष्टीमध्ये. ही एक रामायणातली, महाभारत सगळ्या गोष्टींमध्ये असं एक फक्त उदाहरण म्हणून आपण काल ही गोष्ट घेतली आहे. मग अंगद हा वालीचा पुत्र दृढनिष्ठेने भरलेला असल्यामुळे हेही रामांनी बघितलं. आणि रामांनी हनुमंतांची सोबत होती. हनुमंत बुद्धिमतां वरिष्ठ, त्यामुळे हनुमंतांनी जी माहिती सांगितली ती अगदी बिनधास्तपणे रामांनी ऐकली. त्याच्यावरती विश्वास ठेवून अंगदाला राज्य दिलं किष्किंधेचं. मग याचा वालीला आनंदच आहे ना शेवटी की मला मारलं पण माझ्या मुलाला राज्य मिळालं. म्हणजे सगळीकडून कसं काय नियंत्रण करू शकतात, कारण ते सत्य आहे, ते धर्म आहे, ते साक्षी आहे. आचार्य म्हणतात साक्षी असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते निरपेक्ष हेतूने वरून सगळ्यांकडे बघतात, हे सत्य आहे का असत्य आहे, धर्म आहे का अधर्म आहे. मग अधर्म आहे म्हटलं तर त्या ठिकाणी ते दंड कसे देतात की जाणीव होईपर्यंत तुला मारतो आणि एकदा का जाणीव झाली तर तुला मुक्ती देतो शेवटच्या क्षणी सुद्धा. हे रामांचं कार्य आहे. असा हा साक्षी आत्मा आपल्याजवळ सुद्धा आहे. या साक्षीनी आत्म्याने जर आपल्याला सांगितलं की हे चुकतंय वालीसारखं आणि सुग्रीवासारखं जर अतिशय उत्तम सच्छील वर्तन होत आहे, तर रामचंद्र स्वतःच बघतायत आत्म्याचे, आतूनच शांती मिळते. आणि आतून जी शांती बाहेर येते तीच तर परमोपशांती आहे. मग ही परमोपशांतीकडे जर जायचं असेल तर शांती आतून येणारी पाहिजे. आतून केव्हा येईल? जेव्हा जीव स्वतःला मानेल की मी, उदाहरण जेव्हा घेतलं वालीचं आणि सुग्रीवाचं, तर सुग्रीव आहे मी असं जर जेव्हा त्यांनी स्वतःचंच आपल्याला जर सर्टिफिकेट मिळालं तर आनंद आतून येतो आणि समोर धर्मकार्य करण्यासाठी रामचंद्र आहेतच. मग हे सगळं परमात्म्याचं जी गोष्ट घडते ती आत्म्याला माहिती असते. मग हे आरोहणाकडे जातोय आपण. मग आरोहण आत्म्याचं होत असताना आत्मा जर त्या ठिकाणी शांत झाला तर आतून शांती आहे. मग हेच त्यांना सांगायचं आहे की रामायण म्हणजे कसं आहे, अतिशय श्रद्धा, अढळ विश्वास जर असेल स्वतःवर, मग रामचंद्र आपल्याला समोर येऊन दर्शन देतात. जसं सुग्रीवाच्या बाबतीत मित्रत्व केलं. वालीला ते समोर दिसले नाहीत कारण तो देहाभिमानाने भरलेला आहे. मग हे किष्किंधाच्या मध्ये शेवटचं सूत्र या आचार्य म्हणतात आहे, अहम नाशे बुद्धिशुद्धी, अहम नाशे बुद्धिशुद्धी, बुद्धिशुद्धो विवेक प्रभुत्वम, बुद्धिशुद्धो विवेक प्रभुत्वम, विवेक प्रभुत्वे ब्रह्मकार्य सिद्धा.
11वा श्लोक आहे सूत्र आचार्यांचं. ते म्हणतात किष्किंधाच्या वरती म्हटलं तर की अहमचा नाश झाला. अहंचा जर नाश झाला तर बुद्धी शुद्ध झाली. बुद्धी शुद्ध झाली. अहम नाशे बुद्धिशुद्धी. मग बुद्धिशुद्ध विवेक प्रभुत्वम. आणि बुद्धी जर शुद्ध झाली तर ती बुद्धी आपल्याला विवेकाने असे निर्णय घ्यायला लावते जे अतिशय पवित्र असे. तोच विवेक आपण मागतोय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. आचार्य तेच म्हणतात आहे की अहमनाशे बुद्धिशुद्धी. पहिल्यांदा अहमनाश व्हायला पाहिजे जसा वालीचा झाला. आणि हा जीव घाबरलेला होता सुग्रीव, तो लपून बसला. तरी लपून बसलेला असून सुद्धा हनुमंतांनी शोधून काढलं आणि रामांच्या समोर आणलं. तिथे रामचंद्र म्हणाले मी तुझ्या समोर येत नाही, मी वृक्षाच्या आडून बाळ मांडतो. वाली वदना खल निर्दालन असं म्हणत त्यांनी मारलंय. पण सुग्रीवाला मदत केली आहे. मग काय झालं, अहमनाशामुळे बुद्धीची शुद्धी झाली. आणि त्याला फक्त उशीर झाला होता सुग्रीवाला, की काय तो म्हणतोय सुखे प्रमाद प्रमादे ज्ञान विलंबहा. त्याला फक्त विलंब झाला. प्रत्यक्षात तो जीव घाबरलेला जसा आपण असतो. काही हरकत नाही आपण आपल्या त्याच्याशी तुलना करून घ्यायला. जसं आपल्यालाही सत्याची ओढ असते, पण सत्य ओढ घेण्यासाठी आपला जीव तयार होत नाही, घाबरतो. भयग्रस्त जीव आहे की सत्य कसं असेल माहिती नाही. मग अहमनाशे बुद्धिशुद्धी. बुद्धिशुद्ध विवेक प्रभुत्वम. विवेकामध्ये प्रभुत्व येतं आणि विवेक प्रभुत्वे ब्रह्मकार्य सिद्ध. आणि विवेक प्रभुत्वामुळे आत्मा आणि परमात्मा एकमेकांना ओळखू लागतात आणि परमात्मा समोर येतो. जसा सुग्रीवाच्या समोर रामचंद्र उभे राहिले मित्र म्हणून. मग इकडे अर्जुनाचे सुद्धा सखा आहे कृष्ण. हा पूर्णावतारात असल्यामुळे ते प्रत्यक्षात असा संबंध जीवाशी लावू शकत नाही, कारण की आपण अर्जुनाच्या ठिकाणी जर ठेवलं तर ते सख्यत्व दिसतं. या ठिकाणी यांच्यातल्या ज्या वृत्ती आहे वालीच्या आणि सुग्रीवाच्या, रुमेच्या, अंगदाच्या, किष्किंधा राज्य, हे सगळं कसं आहे की हे सगळं आपण अनुभवतो. आणि दर्शनशास्त्र शिकायचं असेल तर ज्ञानाला किंमत नाही, अनुभवण्याला किंमत आहे. मग जसा वालीने अनुभवलं, पण उशिरा तर राम समोर असल्यामुळे जाणवलं ना त्याला. म्हणजे राम आहे हे समजायला पाहिजे आधी. हे रामतत्व समोर आहे हे समजलं म्हणजे सत्य समोर आहे आणि सत्यस्थ उजागर करतायत आचार्य. मग न युद्धम. मग शेवटी तर असं म्हणतात, असं समजायला काय हरकत आहे. आपल्यासाठी, आपल्या जीवासाठी आचार्य म्हणतात न युद्धम न राज्यम न वानरहा. न युद्धम न राज्यम न वानरहा. न युद्धम न राज्यम न वानरहा केवलम चित्तशुद्ध्या आत्मविद्या. ह्याच्यातून जर आत्मविद्या त्यांच्याजवळ असली की समोर रामचंद्र आहेत, हे गोष्ट म्हणून नाही बघायची. हा जो जीव आहे त्या जीवामध्ये बसलेला आत्मा तोच रामचंद्र म्हणजे भगवंत हृदयस्थ आहे अशी जाणीव ज्याला होते, तेव्हा ना सुख ना दुःख. जसं रामांना नाही आहे वनवासाचं नाही ना राज्याभिषेकाचं नाही, तसं ना युद्धम न राज्यम. मग हे जे युद्ध वाटतंय, मग आपलं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेतायुत्सव असं जेव्हा म्हणतात ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र जर आपण स्वतःच्या शरीरामध्ये अनुभवलं, देहामध्ये अनुभवलं, अनुभवलं तर मग काय दिसतं, ना युद्ध ना राज्य. कारण काय आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत. वालीच्या शेवटच्या क्षणी जसे राम दिसले, सुग्रीवाला घाबरलेल्या अवस्थेत हनुमंतांनी जसं रामचंद्रांचं दर्शन घडवलं, तसं ना युद्ध काही नाही. फक्त आत्मविद्या जर झाली, माझ्या आत्म्याला जर परमात्म्याची ओढ जशी त्या मिठाच्या बाहुलीसारखी लागली, तर मग युद्ध नाही काही नाही. ते फक्त निमित्त आहे. ते फक्त निमित्त आहे. ती गोष्ट आपल्यासाठी निमित्त म्हणून जर कळली तर ना युद्ध ना राज्य ना वानरहा. वानर सुद्धा नाही. काय राहतं, आचार्य म्हणतात 20व्या श्लोकात की अहम केवलम चित्तशुद्ध्या आत्मविद्या. फक्त चित्तशुद्ध अशी आत्मविद्या राहते. फक्त चित्तशुद्ध अशी आत्मविद्या म्हणजे मी कोण आहे. आणि हेच रामांना सांगायचं आहे. वालीला सुद्धा सांगायचा प्रयत्न केला, सुग्रीवाला सांगायचा प्रयत्न केला. अंगदाचा मोठेपणा बघून त्याला राज्य दिलं. हनुमंतांनी हे सगळं सिद्ध केलं. ज्याला काही कळत नाही, गुरुरूपामध्ये हनुमंत आले, त्यांनी हे सगळं समजावून सांगितलं. राम कोण आहेत, तुम्ही कोण आहात हे म्हटलं. मग राहिलं काय, ना युद्ध ना राज्य ना वानर ना काही. फक्त ते मुक्त झाले, एवढीच गोष्ट उरली. मग एवढी गोष्ट उरली ती फक्त ज्ञानी लोकांना समजावून सांगण्याचं काम आपला आजचा हा अंगारक योग असलेला गणपती आणि आपले गुरु करतात, सतत करत असतात. हे योग सतत येत असतात. मग ते म्हणतात यामुळे नष्ट काय होत आहे, यामुळे नष्ट होत आहे अहम नष्ट. मी नष्ट होतो. म्हणजे अहंकार वालीचा जसा नष्ट झाला तसा अहम नष्ट. बुद्धिशुद्धा जीव ब्रह्मैव नापरा. मग जो उरलेला जीव आहे ना, तो शुद्ध स्वरूपामध्ये शिल्लक राहतो.
सुवर्ण कोंडण गळून पडले, सुवर्ण खाली उरले. असं की सुवर्णाचं कोंदण जे होतं ते कोंदण गळून पडलं, सुवर्ण खाली पडलं. आणि सुवर्ण जेव्हा खाली पडलं, ती अंगठी असो का गळ्यातला असो की काही असो, त्यांनी सुवर्णात काही फरक पडत नाही. कारण सुवर्ण ते सुवर्ण आहे, त्याचे वेगवेगळे आकार तो धारण करतो. सुवर्ण जसं अंगठीला वेगळं महत्त्व आहे, जसं बांगडीला महत्त्व वेगळं आहे, जसं घटांचं आहे तसं घडतं. घडतं केव्हा? तो अनुभव आल्याशिवाय घडणार नाही. ती गोष्ट फक्त एक छोटीशी गोष्ट त्यातली आपण घेऊन जीव शिव कसं एकमेकांच्या समोर येतात आणि कोणाच्या समोर ते येत नाही, कोणाच्या समोर ते येतात, हे जर कळलं तर मग राज्य नाही, वानर नाही, युद्ध नाही. तसंच मग महाभारत सुद्धा नाही. महाभारताने तर किती हानी केली आहे. मग तरीसुद्धा जर जीवाला अर्जुनाला काय वाटलं असेल, मला हे काहीच नको, पण शेवटी म्हणतो काहीच खरं नव्हतं, कारण सगळं भगवंतांनी आधीच करून ठेवलेलं होतं. मग याची जाणीव होण्यासाठी, जीवाला शांत करण्यासाठी भगवंत म्हणतात हे युद्ध खरं नाही, ते वानर खरे नाही, ते राज्य खरं नाही, पण जीवाला जर शांती मिळाली तर तो कोणत्याही क्षणी मुक्त होऊ शकतो. असं आचार्यांच्या शब्दातून आपण कळलं की या सगळ्या गोष्टी त्याच्या कृपेमुळे त्या सगळ्या सिद्ध झाल्या. मग हे सिद्ध झाल्यामुळे घडलं काय की मग आता म्हणतात आहे की ते की आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. आता हा गोष्ट झाली, तो सिद्धांत झाला. आता मानणे आणि अविद्या, मानणे म्हणजे अविद्या, काहीतरी गोष्ट मानली आपण तरी ती अविद्या म्हणता शंकराचार्य आणखी पुढे गेले आहेत. आपण जर मानलं की राम खरं आहे आणि तत्व खरं आहे, ते मानलं ना तर ती अविद्याचं तिथपर्यंत नेत आहेत आचार्य. थोडंसं कठीण आहे हा विषय. त्या ठिकाणी ते म्हणतात मानलं तर ती अविद्या आहे. आणि त्याच्या पुढची कोणती गोष्ट, दर्शन जे बोलतो ना आपण, दर्शनावर जे बोलतोय की दर्शनामध्ये म्हणजे जाणणं म्हणजे विद्या आहे, म्हणजे ज्ञान नाही आहे. ते ज्ञान गोष्ट थोडीशी वेगळी आहे, ज्ञान हे पूरक आहे. मग आता हे जे कळलं आपल्याला, वाली हे कळलं, ते जर मानलं ना आपण तर ती अविद्याच आहे. मानलं हे सगळं आपल्याला की हे खरं नाही, हे खोटं आहे, आणि जीव आणि शिव हे सगळं मानलं ना तरी पण ती अविद्या म्हणतात आचार्य. कारण आपण आचार्यांचा सिद्धांत बघतोय. ते म्हणतात मानलं तर अविद्या आहे आणि जाणलं तर विद्या आहे. जय जय रघुवीर समर्थ. जाणणं म्हणजे गणपतीचं दर्शन घेणं जसं वरचं आहे, त्याला आतून जाणवणं, त्याची बुद्धी आपल्याला कळणं, त्याच्या बुद्धीची ती विद्या आपल्याला मिळणं, म्हणजे विद्या बोलण्याची नाही आहे. मग बोलण्यापर्यंत न जाण्यासाठी ते म्हणतात जाणलं ती विद्या आणि मानलं ती अविद्या. अरे मानतच तर नाही आतापर्यंत जीव, पण ती अविद्या आवश्यक आहे. आचार्य म्हणतात की मानेपर्यंत आता हे कळलं तर मानू, पण ती मानल्यानंतर जाणण्याच्या पहिलीची अवस्था आहे म्हणतात. आता हे उदाहरणातून पहिल्यांदा नुसते स्तोत्र सांगितले, उदाहरणातून आपल्याला वाटायला लागलं अरे हो, जीव तर आपला, आपणही मोहग्रस्त आहोत असं मानलं आपण. मानल्यावरती अविद्या आहे. मानल्यावर अविद्या. अद्वैताकडे जातोय ना, द्वैतात राहत नाही आपण. द्वैतामध्ये असलो तर आपण मानणं बरोबर आहे की देव मोठा, मी छोटी, मी दास भक्तिमार्गाचा. भक्तिमार्गाचं जर चिंतन करायचं असेल तर मी दास आहे आणि भगवंत माझे स्वामी आहेत. हे द्वैत आहे. पण आचार्य जे बोलतात ते अद्वैताबद्दल बोलतायत ना, त्यामुळे त्यांनी म्हणलं मानलं तरीही मी अजून अविद्याच जाणतो. पण वाईट आहे का अविद्या? नाही. ही जी अविद्या आहे जाणण्याची, या वालीतून, सुग्रीवातून, रामायणातून, महाभारतातून जर एखाद्यानी मानलं की हो भगवंत म्हणजे परमात्मा आणि माझ्याजवळ जो आहे तो आत्मा, हे मानलं तर ते अविद्या आहे. आता किती मोठा धक्का बसला, जसा पहिल्या दिवशी धक्का बसला तसा. कारण अद्वैताकडे जायचं असेल तर धक्के खातच बुद्धीला जावं लागणार आहे. बुद्धीला विरून टाकायचं आहे ना त्यांना शेवटी. त्यामुळे मानणं म्हणजे अविद्या आणि जाणणं म्हणजे विद्या. मग आचार्य म्हणतात की अविद्या या मृत्यूम तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते. म्हणजे मानणे हे अविद्येच्या पातळीवर, मानणं हे अविद्येच्या पातळीवर आहे आणि जाणणं ही आत्मविद्या आहे. जय जय रघुवीर समर्थ. खूप मोठा सिद्धांत पुढे येत आहे. म्हणून नुसत्या सिद्धांतांपेक्षा एक गोष्ट घेतली, त्या गोष्टीमधून जीव वाटायला लागला हो जीव सुग्रीवासारखा आहे. माझी इच्छा आहे जाणण्याची, रामचंद्रांना समोर बघायची, सत्याला समोर बघायची, ज्ञानाला जाणून घेण्याची इच्छा आहे. ही इच्छा जरी झाली, मानलं ना आपण, तर आचार्य म्हणतात ती अविद्या आहे. पण ती अविद्या कशी? इकडची अविद्या नाही. ती अविद्या अशी आहे की विद्येपर्यंत जाण्याची ती पायरी आहे. मग आता हळूहळू सांगते की हे जर म्हटलं की अविद्या या मृत्यूम तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते, म्हणजे अविद्येमुळे बंधन आणि विद्येमुळे मुक्ती. अजून मुक्ती नाही आहे, मुक्त वाटत नाही. मी जाणलं रामांना, मी जाणलं सत्याला, मी जाणलं धर्माला, असं जर म्हटलं तर भक्तिमार्ग आहे. मग लागलीच भजन, पूजन, कीर्तन जे आपण दासबोधामध्ये करतोय. जसं समर्थ सांगतायत भक्तिमार्ग ऐकायचा आहे ना, तर दासबोध आपण म्हणतो वारकरी संप्रदाय आहे, भजन, पूजन, कीर्तन करून मला जाणायचं काहीच नाही आहे. मला फक्त अनुभव घ्यायचा आहे भक्तिमार्गातून.
पण ज्ञानमार्गाचा जो अनुभव घ्यायचा असेल तर ते मानणं नाही फक्त, की विठ्ठल उभा आहे असं एवढं मानणं नाही. काय सांगताय की शास्त्र सांगतं आणि शास्त्र एक गोष्ट सांगतो. मग एखादी गोष्ट जर जाणलं तर विद्या आणि मानलं तर मग ह्या ज्या गोष्टी कळल्यानंतर आपण म्हणतो शास्त्र सांगतं. आता हे शास्त्राने सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? अहम नाशे बुद्धिशुद्धी बुद्धिशुद्धौ विवेक प्रभुत्वम विवेक प्रभुत्वे ब्रह्मकार्य सिद्धा. हे त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर धर्माचरण करणारा सत्वशील जे गुरुला मानतात त्यांनी मानलं. मानल्याबरोबर आचार्य म्हणतात तिथे थांबू नका. कारण आहे शास्त्र सांगतं, त्यांनी सांगितलं, पण तुम्हाला अनुभव कुठे आला की बुद्धिशुद्ध झाल्याने काय आनंद मिळतो? बुद्धिशुद्ध झाल्याने आनंद काय मिळतो याचा अनुभव तुम्हाला काय? आपण जर याला म्हटलं गणपतीला की तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, तुझं खूप कौतुक केलं गणपतीचं, इतकं सुंदर तुझा रूप आहे, तुझी बुद्धिमत्ता आहे, हे सगळं सतत म्हणत राहिलो, तो एक दिवस म्हणेल मला माहिती आहे, तुला काय समजलं त्यातलं सांग ना. हे आचार्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आचार्य तिथे नेतात आहे, कारण ज्ञानमार्ग आहे म्हणून. बरं, भक्तिमार्गात या सगळ्या गोष्टी सुटून जातात. आपण दासबोध ऐकत असलो या गोष्टी येतच नाही, कारण फक्त रामावर प्रेम करायचं आहे, आपल्या आराध्यावर फक्त प्रेम करायचं आहे. इथे प्रेम करायच्या आधी जाणून घ्यायचं आहे. पण जाणलं ना तर ते अविद्या आहे म्हणतात, कारण शास्त्र सांगतं आणि अनुभव सिद्ध करतो. मग तुमची सिद्धी झाली नाही तर अनुभव नाही तर आम्ही ती अविद्या मानतो. आचार्य म्हणतात आहे ही अविद्या आहे. म्हणजे इतकं सगळं भांबर बुचका शिकला, समजलं, म्हणजे समजलं असं वाटतं, हो मानलं सुद्धा, आता खरंच काहीतरी ज्ञान आहे बरं इथे, मानून चालणार नाही. नुसतं मानायला काय, इतके मोठे ग्रंथ आहे, सद्ग्रंथ आहे, मानून काही फायदा नाही. जे तुम्ही अनुभव घ्याल तर शास्त्राने जे सांगितलं तो अनुभव. मग त्याच्यावरचं आचार्यांचं वाक्य आहे की शास्त्रम तो उपदेश मात्रम. शास्त्र जे आहे ते फक्त उपदेश करू शकतं. आपण तो उपदेश किती करतो? असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, वाली चांगला, वाली नाही चांगला, सुग्रीव चांगला, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, बोलायला नाही. शास्त्र हे उपदेश मात्र आचार्यांना मान्य नाही. जसं सुरुवातीला अगदी 2 की 3ऱ्या ह्याच्यातच आपण म्हणलं की त्यांना जो अनुभव चांडाळांनी दिला तो त्यांच्या ज्ञानाने सुद्धा दिला नव्हता. त्यांच्या जो भरपूर ज्ञान होतं, काशी क्षेत्री होते, वाराणसीला होते, विश्वनाथाच्या समोर होते, तरीसुद्धा चांडाळाला येऊन अनुभव द्यावा लागला. मग ते म्हणून तेव्हापासून ते सांगतात आहे नुसतं ज्ञानाला मानू नका. जर ज्ञानमार्ग असेल तर भक्तिमार्गाने जायला तर ह्या अडचणीच नाही आहेत काही, पण जाणायचं असेल तर ही अविद्या आहे. शंकराचार्यांसाठी शास्त्र मानण्यासाठी नाही आहे. आमचं रामायण, आमचा महाभारत, आमचा कृष्ण, आमचा राम, नुसतं मानू नका, जाणण्यासाठी आहे. किती छोटी गोष्ट आहे, पण सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी पकडायला पाहिजे अद्वैतात. की अद्वैतामध्ये आचार्य म्हणतात आहे की मी तो अनुभव घेतला म्हणून सांगतो बरं, बाकी असं काही जबरदस्तीने मी अनुभव घेतला की जाणून काही इतका फायदा नाही आहे. जाणण्यापेक्षा जर ती व्यक्ती एका क्षणाने आनंदात, जे पहिल्या दिवशी म्हटलं ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती असं म्हणत असताना स्वतःला जर विवेकाने ज्ञान झालं आणि आनंद झाला 1 मिनिटं तरी, तर बस संपला, ज्ञानाची गरज नाही. शंकराचार्य इथे थांबतात अद्वैतावर. मग ते म्हणतात विचार संपतो, विचार संपला पाहिजे, विचारच नाही आला पाहिजे मनात की मी जाणतो आहे, ते ब्रह्म आहे, मी ज्ञान मिळवत आहे. नाही, तिथे ब्रह्म प्रगट होतं. आणि ब्रह्म प्रगट होणे जसं आपण म्हणतो की वेड्याच्या मुखाने त्यांनी वेद वदवले. त्याला काय जाणत होता रेडा काय जाणत होता, काय ज्ञान होतं त्याला? पण ब्रह्म प्रगट झालं आणि ब्रह्म प्रगट झाल्यामुळे त्याला तो अनुभव त्यालाही आला आणि इतरांनाही आला. मानो किंवा न मानो, आपल्याला मानण्याचा प्रश्नच नाही. आचार्य म्हणतात अनुभव आला ना, भिंत चालली आहे आणि ती तर भिंत आहे, रेडा आहे. आपल्यासारख्यांना अनुभव नसेल, आचार्य म्हणतात मी मानत नाही. मग शंकराचार्यांसाठी शास्त्र मानण्यासाठी नाही आहे, मानण्यासाठी नाही आहे. आपण आधार ज्ञानाचा घेत असल्यामुळे या कठीण गोष्टींना समजून घ्यावं. मानायचंच नाही काही, जगायचं, सरळ सरळ जगणं सुरू करायचं. एखादा जर आनंदी होत असेल मग ते म्हणतात विचार संपतो तिथे ब्रह्म प्रगट होतं. यासाठी यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मग ते म्हणतात जिथे मन आणि शब्द थांबतात, म्हणजे प्रत्येक वेळी शब्दातून मनातून हे जाणतो, ते जाणतो, हे ब्रह्म, हा श्लोक, ते श्लोक असं म्हणण्यापेक्षा शब्द थांबले पाहिजे. आणि शब्द जर थांबत असतील ज्या ठिकाणी आणि तो व्यक्ती 1 मिनिट तरी आनंदाचा उपभोग घेत असेल, शांतीचा उपभोग घेत, मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच्या, ज्या ठिकाणी मणिकर्णिका घाटावरती जे मिळत आहे
जे गंगेच्या पाण्यामध्ये वाराणसीनाथाच्या समोर जे मिळत आहे ते जर त्याला एक क्षण कुठल्याही क्षणी कुठेही अनुभव आला, आचार्य म्हणतात तो अनुभव अगदी ग्राह्य धरायला पाहिजे आणि जीवाचं कल्याण त्या ठिकाणी आहे. किती मोठा सिद्धांत आहे, खूप मोठा सिद्धांत आहे हा, की ज्या ठिकाणी सोडूनच द्यायचं आहे सगळं, विचार संपतो, तिथे ब्रह्म प्रगट होतं. आणि ब्रह्म प्रगट होणे म्हणजे राम असे जसे सुग्रीवाच्या समोर आले तसे नाही, आपल्या समोर, जीवाच्या समोर प्रत्येकाचे शाश्वत सत्य आहे. कुणाच्याही समोर येतील जेव्हा जीव मौनात असेल, शांत असेल, आनंद उपभोगत असेल, विवेकात असेल, तेच म्हणजे गुरुतत्व आहे. आणि तोच त्याचा आत्म्याचा परमात्म्याशी मिलन आहे. हे दुसरीकडे जाण्याची गरज, इथपर्यंत आचार्यांना न्यायचं आहे. आणि तेच भक्तिमार्गात जातात. भक्तिमार्गामध्ये जेव्हा विठ्ठल विठ्ठल करत वारकरी जातात तेव्हा सुद्धा त्यांना विठ्ठलाचं दर्शन होतं. तो मार्ग वेगळा, योगाचा मार्ग योग साधना करतात. आणि ज्ञानमार्गामध्ये ते म्हणतात तू जेव्हा हे सगळं विसरशील, मला काहीच माहीत नाही, मला काही जाणायचं नाही, पण मला आनंद फार होतो आहे, माझे सगळे शब्द संपले. जिथे मन आणि शब्द संपतात तिथे ब्रह्माचा साक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, हे वाक्य आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे मानणे विचारत असतं, मानणं हे विचारात असतं आणि जाणणं हे निर्विचारात आहे. हा मोठा फरक. आपण जेव्हा शंकराचार्यांचा विचार करतो तेव्हा ते म्हणतात, याच्यासाठी ते पहिलं चांडाळचं उदाहरण अतिशय उत्तम आहे. सगळं जाणलं होतं मी, सगळे वेद जाणले होते जसा आपला रावण जाणत होता, पण एका क्षणात विश्वनाथांनी मला सांगितलं हे काही अर्थ नाही आहे. जर तुझा हे क्रोध गेला नसेल आणि तुला क्षणोक्षणी जर मी जाणवत नसेल तर या ज्ञानाला किंमत नाही. हा सिद्धांत पुढे घेण्यासाठी आचार्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. बाबा रे, नुसतं विचारात राहू नको. पण हे आपण म्हणतो मग का ऐकायचं? ऐकायचं हे की हे कळल्याशिवाय अविद्या काय हेच कळणार नाही. अविद्या हे विद्येची पहिली पायरी आहे, म्हणून जाणायचं. पण अनुभव जर घ्यायचा असेल हे सगळं विसरायचं. हे जाणलंय ते विसरायचं. जो सिद्ध आहे, जो आनंदी आहे, ज्याला तो आनंदा परमसुख उपभोगतो आहे, त्याच्याकडे बघून तेवढंच खेचायचं आहे. जे पहिल्या दिवशीपासून आपण म्हणतोय, गणपतीचे आजचा दिवस असल्यामुळे तर विशेष आनंद आहे, की त्याला म्हणायचं बाबा रे, तू जो आनंद घेतोय ओंकाराचा, प्रणवाचा, तो आनंद प्रत्येक जीव घेऊ शकतो, जसा सुग्रीवानी रामचंद्रांच्या सोबत हनुमंतांच्या साह्याने घेतला. हे उदाहरण फक्त एक छोटंसं, असे तर किती उदाहरणं मिळतील आपल्याला. प्रत्येक रामायण महाभारत कोणतीही कथा अगदी अद्वैत तत्त्वज्ञानावर लागू करू शकतो आपण. मग हे म्हणलं मी आहे, मग त्यांनी म्हटलं मी आहे तोवर देव दूर आहे. म्हणजे देव म्हणजे माझं स्वतःचे मिलन नाही, माझं स्वतःशी मिलन नाही, कारण मी आहे म्हणून देव दूर आहे. मग मी अमृतकणामध्ये 1-2 चिंतनिका लिहिल्या ते सांगते आणि थांबते. मी त्या ठिकाणी म्हटलं की त्यागिले जर जगमनाने दूर नाही देवहा, त्यागिले जर जगमनाने दूर नाही देवहा, आत रमला जीव जर सुसंधी ही खरी पहा. आत वस्ती ईश्वराची चैतन्य रूप झळकते, भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते, भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते. आता या ठिकाणी म्हटलं अजून एक आहे की गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात. गहाण पडला होता माझाच माझ्याजवळ, गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात, वाचून निरखून शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत. जर ओमकार हे शब्द ब्रह्म जर वाचलं तर जीव जर शांत झाला असेल तर वाचून निरखून शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत. आज ओंकार गणपतीचा दिवस असल्यामुळे ही चिंतनिका आठवली. नंतर राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती, राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती, गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती. फळ मिळालं, भक्तिमार्ग म्हणा की ज्ञानमार्ग म्हणा, फळ जर मिळत असेल कोणतं? रामनामी प्रीती. मग ज्ञानमार्गाने असो, भक्तिमार्गाने असो का योग मार्गाने असो, गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात. हा जीव मुक्त झाला. मग आपल्याला आत्म्याच्या अवरोणाकडे जाण्याची ही जी यात्रा आहे ती यात्रा अशीच आहे. आचार्य तेच म्हणतात आहे, नंतर भक्तिमार्ग तेच म्हणत आहे. आपल्याला सुद्धा तेच जाणवलं की जो काही गहाण पडला होता माझ्याच जवळ माझा जीव, ते चिंतनिकेत म्हटलं गेलं की गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात, वाचून निरखून शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत, राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती. काही फरक पडत नाही, कारण गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती, मिळते रामनामी प्रीती. तो आचार्यांचा सिद्धांत असो, आचार्यांचं सूत्र असो, की भक्तिमार्ग असो की ज्ञानमार्ग असो, पण जीवाला शेवट काय आहे? रामनामी प्रीती. त्यामध्ये जीव जर रंगला आणि त्या ठिकाणी जर त्याने आनंद घेतला तर ज्ञानाला अविद्या म्हटलं. या ठिकाणी या पॉईंटवर थांबू.
की ज्ञानाला अविद्या म्हटलंय. आपल्याला आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा अनुभव असं वाटतं की आपल्याजवळ खूप ज्ञान आहे. ते म्हणतात हे कळलेलं ज्ञानसुद्धा असेल, अद्वैत सिद्धांत जरी कळला असेल तरी ते ज्ञान अविद्या आहे. अविद्येच्या पुढची पायरी जी आहे विद्येची, तिथपर्यंत आपण पुढच्या वेळेस बघू. कसं जायचं आहे? आचार्य गोष्टीच्या रूपाने म्हणा, श्लोकांच्या रूपाने म्हणा, अनुभवाच्या रूपाने. जिथे अनुभव असेल त्या ठिकाणी भगवंत आहे. म्हणून त्यागिले जर जग मनाने दूर नाही देवा. जर त्यागिले हे जग मनाने दूर नाही देवा. आत रमला जीव सुसंधी ही खरी पहा. आत वस्ती ईश्वराची चैतन्य रूप झळकते. भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते, लख कांती उजळते. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.